ही तुझी लहानपणची सवय अजून तशीच आहे. काय म्हणजे मला नाही कळलं. हेच तंद्रीत बसून राहायचं आणि मग तू काही न बोलता सुद्धा सगळं काही आम्हाला कळतं. असं काही नाहीये गाई. तुमको लगता है क्या ऐसा कि मैं तेरी अच्छी दोस्त है? अगं आई, हे काय आता? हे तू सगळं मराठीत विचारू शकली असतीस. पण मग त्यात काय मज्जा? तुझ्या चेहऱ्यावर मला असं हसू दिसलं असतं का? सांग बघू, मी तुझी मैत्रीण आहे ना? हे बघ आत्ताच तू कबूल केलंयस. सांग सांग, कसला विचार करतोयस? आई, मी हे सगळं तुला आधी सांगितलं असतं, पण मला असं वाटलं की तू टोकाची भूमिका घेशील. टोकाची भूमिका म्हणजे काय? सलील, मी तुला असं कधीच म्हणणार नाही की तू मानसीशी लग्न करू नकोस. कारण मला माहितीये मानसी तुला आवडते, मनापासून आवडते. आणि तुझ्या मनात नेहमी तिचाच विचार पहिला असतो, पण तिच्या मनात मात्र तुझा विचार कधीच पहिला नसतो. आणि इथेच तर कन्फ्युजन आहे. तू तिची प्रायोरिटी नाहीयेस हे तुला आत्ता जाणवतंय, पण मी ते आधीच नोट केलंय. आई, मला कळत नाही ग, मी नेमकं काय करू. तिचं लक्ष ना खूप विभागलेलं असतं. ईशा, विक्रांत, दळवी कुटुंबीय, आजी आजोबा या सगळ्यांमध्ये ना मी सगळ्यात शेवटी असतो. ती हे सगळं मुद्दाम करत नाही, मला माहितीये. बरं, ही माणसं तिच्या आयुष्यात महत्वाची आहेच आहेत. पण ते असायलाही हरकत नाहीये सलील. पण तिने तुझा विचार आता जास्त केला पाहिजे आणि यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तोच तर निघत नाहीये ना, मला कळत नाही मी काय करू. पण मुद्दा असा नाही, ती खूप जेन्युइन असते. ती खरं बोलते माझ्याशी, मला सगळं सांगते. पण मला तरी ना मी बाहेरचा असल्यासारखा फील येतो. आणि या सगळ्या ह्याच्यात ती एवढी गुंतलेली असते की तिला बाहेर काढणं माझ्यासाठी फार मुश्किल होतं. आता कालचीच गोष्ट घे, त्या ईशाला ती एकटी घेऊन घरी गेली. एक फोन ती मला करू शकली असती, मी आनंदाने तिला घरी सोडायला गेलो असतो. आता आपण म्हणजे भेटायचं म्हणल्यानंतर आपण निमित्त शोधतो ना, ती निमित्तच शोधत नाही. मी हा प्रश्न सोडवायला हवाय सलील, आणि हे तिच्या कोणीतरी लक्षात आणून द्यायला पाहिजे. नाहीतर मग तुमचा संसार व्हायचा कसा पुढे? तिला हे रिअलाइज करून द्यायचं असेल तर अशी एकच व्यक्ती. काय गंमत आहे बघ, काळाचा महिमा. एकेकाळी आपण आपल्या घरात वरांड्यात झोपाळ्यावर बसून गप्पा मारायचो. आज आता आपल्याला इथे भेटायला लागतंय. मी म्हटलं बाहेर भेटलो की जरा मोकळेपणाने बोलता येईल. आणि तसंही मी घरी आलेलं नानू मामांना नाही ना आवडत. नानू मामा काय बोलत त्याबद्दल आय एम सॉरी मानस. काका, तुम्ही का सॉरी म्हणताय? एका बाजूने विचार केला तर त्यांचं काहीच चुकलं नाही. पण एकाच बाजूने विचार करणं चुकीचं आहे ना. हा, तुला काय म्हणायचंय? काका, मला ना भीती वाटायला लागली आणि आता जरा जास्तच वाटतेय. कसली? मला असं वाटतंय की माझं लग्न नाही होणार. सलील तुला बोलला काय तसं? नाही, मलाच असं वाटतंय आणि त्याला कारणही मीच आहे. तू त्याला काय म्हणालीस? नाही, कुणी कुणाला काहीच बोललं नाही काका. या सगळ्याची सुरुवात बारशाच्या दिवसापासून झाली. ताई ईशाला घरी घेऊन आली आणि आता ती ईशाला घरातून बाहेर जाऊ देणार नाही. तिचं ईशाकडे अजिबात लक्ष नाहीये. तिचं तर ईशावर प्रेमही नाही. पण आमचं आहे, माझं, आजी आजोबांचं. आणि आम्हाला पर्याय तरी कुठे? आम्हाला तिला सांभाळावं लागणार. पण ह्यामुळे काय होतंय, हल्ली माझ्या डोक्यात सारखे ईशाचे विचार असतात. तिचं काय होईल, तिच्या भविष्याचं काय, आणि तिचं पुढे काय होईल काहीही माहित नसताना मी मात्र लग्न करून मोकळं व्हावं हे मला बरोबर वाटत नाही. मी विक्रांतशी बोलायचा प्रयत्न केला. तो म्हणाला, तू तुझ्याच आयुष्याकडे लक्ष दे. तर मी कसं करू काका? बरं, आणि ह्या सगळ्यात सलीलला हवा तितका वेळ देता येत नाही. त्याची खरं तर अपेक्षा असणार की मी त्याला रोज भेटावं, त्याच्या आईला भेटावं, ओळख वाढवावी, त्याच्यासोबत फिरायला जावं.
आणि त्याला तसं वाटणं स्वाभाविक आहे, कारण आता ती सगळी तुझी माणसं आहे. तेच होत नाहीये माझ्याकडून, कारण माझं डोकं वेगवेगळ्या विचारांनी भरलेलं आहे. आता बघा ना, आम्ही 2 वेळा आमच्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला म्हणून भेटलो. नेमकं त्याच वेळी ईशा रडायला लागली आणि आजीला खूप प्रयत्न करूनही तिला सांभाळता येईल. शेवटी मलाच घरी जावं लागलं. असं काही ना काही अनेक वेळा होत असतं. सलील काही बोलत नाही, पण आता त्याच्या मनात शंका येत असणार. कसली? हेच की तो माझ्यासाठी महत्वाचा नाहीये. काय बाळा, मला असं वाटतं की तुझ्या समोर सगळं चित्र स्पष्ट आहे. पण चित्र स्पष्ट असूनही उपयोग नाहीये काका. तुम्ही सांगा मी काय करू? मी यातून मार्ग कसा काढू? मला काहीच कळत नाही. ईशाची जबाबदारी तू आयुष्यभर घेऊ शकत नाही. पण एकदा लहान मुलाची जबाबदारी त्याच्या आई वडिलांनी घेतली आणि ते मूल 50 वर्षाचं झालं तरी आई वडिलांना ते लहान असल्यासारखंच वाटतं. तेवढ्या वेळ तू थांबणार आहेस का? नाही. तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे याचा विचार तुला करायला लागणार आहे. त्याचा निर्णय तुलाच घ्यायला लागणार आहे. सलील तुला आवडतो? तुला त्याच्याशी लग्न करायचं? एकच प्रश्न उरतो की तुला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. एक पुढचं पाऊल तुला उचलायला पाहिजे. ते उचललंस की सगळं ठीक होईल. तुला काय लागले तर मदत मी करेन, कारण मी तुझ्या वडिलांसारखा आहे. म्हणून काय काळजी करू नकोस. फक्त योग्य निर्णय घे. नको शांत ठेव. सगळं नीट. चलो चलो, अभी जल्दी से सैंडविच खाओ और चाय भी ठंडी हो रही है. आई, अगं तुझं का आट्टा असेल, तू नको ना हिंदी बोलू प्लीज. तू टेंशन मत लेना यार, मैं हूं ना तेरी दोस्त, सब कुछ अच्छा कर देंगे. आई प्लीज ग प्लीज. अरे बोलू दे रे मला. उद्या माझी सून घरात आली की मला हे सगळं असं बोलता येणार नाही आणि तिलाही ते आवडणार नाही. तिला वाटेल माझी सासू काय अशी टपोरीगिरी करते. जाऊ दे, तू आधी खाऊन घे. कुछ ठंडा लावू क्या तेरे लिए? आई ये हुई ना बात. जब तू हंसता है ना तो मेरा लाडला इतना सुंदर दिखता है ना. ठीक आहे, बस आता तू ऑफिसला जा. इथलं सगळं मी बघते. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. ओके? अलका चल ग लवकर, उशीर होतोय. हो हो आले, झालंच आहे. हा भाऊजी कुठे निघाला तुम्ही? आम्ही सलीलच्या घरी चाललोय. सलील पंडितच्या घरी कशाला? मानसीच्या साखरपुड्याची बोलणी करायला. तू येणार आहेस का? अय्यो खरंच? पण मानसीच्या लग्नाशी आपला काय संबंध आहे? तू कसलाच संबंध मानायला तयार नाहीस. पुढे उत्तर काय देणार मी? नाही, तिच्या लग्नाची बोलणी करायला आपण जायची काही गरज नाही दादा. अरे असं का म्हणतोस? तू नको येऊस. गीताला पाठव. काय? हो येतेस का? मी नाही नको. अगं तुला वाटतंय ना यावंसं, मग चल ना. बहिणी खरं तर आपल्यापैकी कोणीच जायची गरज नाही. तुम्ही जाऊ नका. अरे असं का म्हणतोस? म्हणजे आता मानपान देणं घेणं सगळ्याबद्दल बोलायचं असेल तर कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे ना. आपण नाही घेणार तर कोण घेणार? आपला काय संबंध आहे? त्यांना जमेल ना जमेल त्यांचा प्रश्न, ते बघून घेतील ना. आपण जायची काय गरज? अरे एक मिनिट, याच्यावर चर्चा नको. उगाच वाद होते. तू येणार आहेस का? यायचं तर चल, आम्ही चाललोय. नाही तुम्ही जा. दादा मला हे आवडलेलं नाही. जे सांगताना वाईट वाटतंय, पण हे जे काही चालू आहे ते अत्यंत चुकीचं चालू आहे. चल.
कसं करावं बरं? सलील आणि मानसी मधले अंतर दूर करण्यासाठी कोणाशी बोलावं? आजी आजोबा? नको, त्यांना समजेल का हे सगळं? मग विक्रांत? नको नको. मग त्याचे आई वडील? हां, कदाचित ते चांगल्या प्रकारे समजून घेतील आणि समजावतील देखील. गेल्या वेळी सुद्धा नाही का तेच आले होते गैरसमज दूर करायला. या या या, बसा. हो, काय आश्चर्य आहे. माझ्या मनात आता हाच विचार आला होता तुमच्याशी बोलण्याचा. काय सांगताय? आम्हालाही वाटलं तुमच्याशी बोलावं म्हणून आम्ही आलो. ह्याला टेलेपॅथी म्हणतात नाही का? सलील कुठे? नाही, आत्ताच गेला. जस्ट चुकामुक झाली तुमची. खरं सांगू का, आपली चुकामुकच जास्त होते. म्हणून आम्ही ठरवलं की आज बोलायचंच. काय काही गोष्टी वेळेवर जर पुढे गेल्या तर सगळ्यांचंच भलं होईल नाही का? म्हणजे म्हणजे आम्ही ना मानसी आणि सलीलच्या साखरपुड्याची तारीख नक्की करायला आलो. हो, काय सांगताय? अगदी माझ्या मनातलं बोललात. काय झालं ना सलीलच्या आहे की घरात अनेक गोष्टी घडल्या आणि सगळ्यामध्ये मानसी अचानक नकळत गुंतत गेली. तिचं बिचारीचं असं झालंय की सलीलला वेळ द्यायचा की ईशाची काळजी करायची. आणि हे सगळं कधीतरी संपवायला पाहिजे ना. त्यासाठी कुणीतरी एक पाऊल ठरवून पुढे टाकलं पाहिजे. ते झालं की सगळा गोंधळ संपेल माझ्या मते. काय प्रायोरिटीज क्लिअर होतील आणि काय म्हणतात ना, ते गाडी व्यवस्थित धावायला लागेल. खरं आहे तुमचं. मग आपण तारीख पक्की करून टाकूया. सलीलला बोलवायचं का काय कसं? पण मानसीचे आजी आजोबा? देशपांडेंशी आम्ही बोलू. हां, मग काही हरकत नाही. साखरपुड्याची तारीख आपण नक्की करूया. त्यांना सरप्राईज देऊ. सलील तर काय खुशच होईल. अरे वा, चालेल ना. कधी करूया? मला तर काय उद्या सुद्धा चालेल. अगं बाई, उद्या? अहो, पण देशपांड्यांना थोडासा वेळ द्यायला हवा ना. आणि आम्हाला सुद्धा एक दिवस तरी हवा. मग परवा करू. म्हणजे आपल्याला एक दिवस मिळेल आणि घाई घाई होणार नाही फार नाही का? एक विचारू का? नाही म्हणजे तुमच्या घरात एवढं सगळं घडल्यानंतर. सलीलच्या आई, अहो, घर म्हणलं की भांडणं आली, वादविवाद आले. पण तुम्ही नका काळजी करू. नाही म्हणजे मोनिका कशीही असली, कशीही वागली तरी मानसीशी आमचं नातं वेगळं आहे. अहो, म्हणूनच आम्ही पुढाकार घेऊन तुमच्याशी बोलणं करायला आलो. ठीक आहे. मग परवा नक्की ना साखरपुडा? हो. मी काय म्हणतो, आता साखरपुडा जर नक्की केलाच आहे तर मग अजून एक पाऊल टाकू पुढे. लग्नाची तारीख ठरवून टाकू. काय ग? हो हो, चालेल. तुम्ही थांबा, मी आलेच. घ्या, तोंड गोड करूया. बस 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 बस. चालेल ना? हो, चालेल चालेल. ही गोड बातमी पक्की झाली. आपण सगळ्यांनी मिळून एक महत्वाचं पाऊल पुढे टाकलेलं आहे. काय सलीलची आई, शेवटी दोन्ही मुलांचं भलं झालं पाहिजे. अजून आता काय पाहिजे ना आपल्याला?
मानसी खूप त्रास झाला असेल ना तुला? माझ्या डोक्यात सतत तोच विचार चालू आहे की तुला काय वाटलं असेल. आय एम सॉरी मानसी, आय एम रिअली सॉरी. विक्रांत, तुला माहितीये सलील नेहमी म्हणतो की त्याला सॉरी हा शब्द ऐकूच येत नाही. तसंच मला तुझं सॉरी ऐकूच येत नाहीये, कारण त्याची खरंच गरज नाहीये. एरवी नसतो म्हणालो मी, पण एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा तुझा अपमान झाला, तोही माझ्या घरच्यांकडून माझ्या समोर. त्याच मला खूप वाईट वाटतंय मानसी. आय एम व्हेरी डिस्टर्ब. राहू दे ना विक्रांत. मानसी, सगळे आपलीच माणसं, पण कुणी काय बोलावं, काय बोलू नये, कसं बोलावं, कसं बोलू नये, हे काहीच आपल्या हातात नसतं. हे माझ्याशिवाय आणखी कोणाला चांगलं माहिती असणार. आपल्याच माणसांसमोर आपण हतबल असतो. ते आपल्याला समजून का घेत नाहीयेत हेच कळत नाही. अरे त्यांचाही काही पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, त्यांचंही एक मत असतं ना. ते तसं असू नये हे आपण कसं ठरवणार? हो, पण मोहन काका तो असं वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. नानू मामाचं ठीक आहे, तो सगळ्यांना बोलतच असतो, पण मोहन काकाने मला धक्का दिलाय मानसी. पण मला नाही धक्का बसला, कारण माझी बाजूच पडतीये. यु नो विक्रांत, तुझ्या घरातल्या प्रत्येकाला जे काही वाटत असेल ना, ते मला समजून घेतलंच पाहिजे, कारण माझ्या बहिणीमुळे त्यांना त्रास झालाय. तुझं लग्न एखाद्या दुसऱ्या मुलीशी झालं असतं तर कदाचित त्यांना तुझा सुखी संसार बघायला मिळाला असता. आज त्यांना जे काही बघावं लागतंय त्यांनी त्याला त्रास होणारच, आणि त्याला कारणीभूत माझी ताई आहे. म्हणून हे सगळं मला समजून घ्यावंच लागेल. तू हे सगळं समजून घेतेस हे माझं नशीब आहे मानसी. त्यामुळे अजूनही मी माझी मैत्रीण गमावली नाहीये. तुझ्याऐवजी दुसरी कोणी असती ना, ती कधीच गैरसमज करून निघून गेली असती आणि आमच्या घराची पायरीही चढली नसती परत. कदाचित माझ्याशी बोलली सुद्धा नसती. आपली मैत्री इतकी कच्ची असं वाटतं का तुला? नाही, आपली मैत्री खूप पक्की आहे. आता मला बरं वाटतंय. गुड. मग आता जे काही झालंय त्याचा विचार करून वाईट वाटून घेऊ नकोस. जस्ट लीव इट. नात्यांमध्ये असे चढ उतार येतच राहतात. आपण त्यांना बळी पडायचं नाही, त्यांना पार करून पुढे जायचं. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. थँक्स मानसी. तू परत फॉर्मल होतोयस. ओ सॉरी. अरे यार, आता तुला सॉरी ऐकू येणार नाही. म्हणजे ह्याला काय अर्थ आहे? सॉरी म्हणायचं नाही, थँक्सही म्हणायचं नाही. हो, कारण अशीच आहे आपली मैत्री. असो, मी राऊंडला जाऊ दे. हॅलो. कामात आहेस? नाही, बोल ना. ओके. जिथे कुठे असेल तिथे जरा सावरून बस आणि चेहऱ्यावरती एक गोड स्माइल आण, कारण मी तुला एक गुड न्यूज देणार आहे. गुड न्यूज? मला खूप 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 आनंद झालाय, कारण फायनली आपला साखरपुडा ठरलाय.